मुंबई की एक कंपनी ने दिया जॉब का विज्ञापन, नॉन महाराष्ट्रीयन लिखने के बाद बढ़ा विवाद, मनसे ऍक्शन मोड। अख्ख्या महाराष्ट्राची आणि राज ठाकरे साहेबांची हात जोडून माफी मागतो, तुला सुट्टी आहे नाही तर तुला सुट्टी। नीट बोल रे, नीट बोल, नीट बोल, नीट बोल, कान फुटतील, नीट। मुंबई में एक बार फिर मराठी और गैर मराठी विवाद सामने आया है। दरअसल इंडीड जॉब पोर्टल में एक कंपनी ने नौकरी का विज्ञापन दिया था, जिसके बाद ये विवाद खड़ा हो गया है। सोशल मीडिया पर इस विज्ञापन का फोटो वायरल हो रहा है। इस विज्ञापन को देखने के बाद लोग जमकर कंपनी पर अपनी भड़ास निकाल रहे हैं। इसके साथ ही कंपनी के ऑफिस में जाकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना के कार्यकर्ता और पदाधिकारियों ने मालिक से लिखित में माफी भी मंगवाई। आपको बता दें, जानकारी के मुताबिक मुंबई के मरोल MIDC स्थित आर्या गोल्ड कंपनी में प्रोडक्शन मैनेजर रिक्रूटमेंट थी, लेकिन नॉन महाराष्ट्रियन के लिए है, ऐसा उल्लेख इस विज्ञापन में किया गया था। जिसके बाद मनसे के लोग कंपनी पहुंचे और मालिक से इसके लिए लिखित में माफी मंगवाई। कुछ दिनों पहले ऐप में भी इसी तरीके से एक नौकरी का विज्ञापन दिया गया था। इसके बाद भी काफी विवाद हुआ था। मग तर त्यांनी आम्हाला सांगितलं की कोणी टाकली, कोणी सर जी नवीन एक त्याला बोलवा, क्या महाराष्ट्र 16 दिवस झाले तिला येऊन। मॅडम तुम्हाला रिक्वेस्ट आहे, तुम्ही महिला आहात, मराठी आहात, तुम्ही नका मध्ये पडू, मालकाशी आम्ही बोलतोय। दर वेळेला हेच होतं, तुम्ही लोक उंगल्या करता आणि मॅनेजर मराठी आहे, आमच्याकडे याच्या मराठी आहे। माफी मागायची अख्ख्या महाराष्ट्राची आणि सन्माननीय राज ठाकरे साहेबांची माफी मागायची। विषय नीट समजावायचा, विषय नीट सांगायचा। गलती से उन्होंने ये मैसेज डाल दिया है, तो ये क्या मैसेज डाल दिया? हमें आपका कंपनी क्या है वो बताओ। आपका ये मेरा कंपनी है और मेरे से ये गलती हो गया। जैसे ये गलती हो गया कि इन्होंने ये लिखा है कि उसने हमें जो मैनेजर चाहिए वो नॉन महाराष्ट्रियन चाहिए, वही मिस्टेक हो गया। अभी हमने तुरंत वो निकाल दिया है और मेरे पास जो स्टाफ है ऑलरेडी मेरे पास 70% महाराष्ट्र स्टाफ ही है। तू नको सांगू, अख्ख्या महाराष्ट्राची आणि राज ठाकरे साहेबांची हात जोडून माफी मागतो, तुला सुट्टी आहे नाही तर तुला सुट्टी। नीट बोल रे, नीट बोल, नीट बोल, नीट बोल, कान फुटतील, नीट। महाराज की बाकी थांबा सगळे, बाकी बाहेर थांबा। अरे भाई है क्या? नहीं, मुंबई में काम हमेशा से करते हैं ना, हमारे पास में पूरा मास्टर स्टाफ ही है। तो फिर कैसा है ऐसा तुम्हारा? इनसे कुछ तो बुलाओ HR को, किधर है वो HR? बुलाओ उसको। तुम्हारा बिना पूछे रखता है क्या? माफीनामा लिख रहे हैं, लिख के अभी आ रहे हैं। लेके उसको बुलाओ इधर। ये मुंबई में आया क्या तुम लोग? क्या बाहर से आएगा और इधर दादागिरी करेगा? ये क्या है तुम्हारा? कैसा दादागिरी आएगा? गलती क्या हो गया? HR वाले को किधर हो? ये आज का नहीं है, तुम्हारा कितना दिन से चल रहा है? नहीं, इसके हम लोग और भी जगह ऐड डालते, किधर भी नहीं है। बुलाओ उसको, HR वाले को। कौन है वो? मैं बोला काय तुम्ही मराठी कसा तुम्ही बोला? तुम्ही तुम्हाला घेतल्या? तुमचा पगार घेतला नाही चुकत? पगार घेता ना व्यवस्थित? होते का चूक तेव्हा? कशी चूक झाली तुमच्याकडून ही? कुठे राहतं? नाव काय तुमचं? माडी घातलं वाटत नाही का तुम्हाला? अहो मग ऍड कशी चालली आहे? टीव्हीवर ऍड चालू आहे ना? टीव्हीवर ऍड सर, मला सकाळपासून मी लेट आली, मी याच्या अगोदर 2-3 कॉल्स येऊन गेले। म्हणजे तुम्हाला सांगितल्याशिवाय देतात का तुमच्या कंपनीने? काल संध्याकाळी अपडेट केलेलं। मग कसं अपडेट केलं? मग अपडेट करताना बघत नाही, HR ला विचारत नाही? सर मी सकाळी काल चेक नव्हतं केलं। मग काय काम करताय तुम्ही तुमचं? काल पाऊस होता सर, मी निघून गेली। मी बोलली मी आज सकाळी येऊन चेक करेन। मी सकाळी पण लेट आली, तोपर्यंत 2-3 कॉल। ह्याच्या पूर्वी सुद्धा मराठी माणसाला इथे डावलायचं काम केलेलं आहे तुमच्या कंपनीने, समजलं का? नाही काय प्रत्येक वेळेला त्रास दिलेला आहे तुम्हाला, फक्त मोरा म्हणून ठेवायचे नाही? काय झालेलं आहे? नाही, माझ्याकडे नाही साहेब यांना बोलतात, इमाम असतात आणि मराठी माणसाला मराठी भिडवतात। तेच मालक आहे, बट असं झालं साहेब ह्याची चांगली हमारे पास महाराष्ट्र स्टाफ ही है और डे 1 से हमारे पास महाराष्ट्र एलर्जी है क्या तुमको मराठी आज मुझे? मराठी प्रेफरन्स आहे आमचं, ते नॉन काढायचं राहिलं की नवीन। मला देऊन तुमच्याकडे याच आम्हाला त्याच्याकडे आणि कुठल्या कुठल्या याच्यासाठी आम्हाला आपली शीट तुला मी कालच प्रिंट केली ना, शीट सगळ्या स्टाफची। काय काय डेसिग्नेशन साठी तुम्ही हे केलंय? हे बघा सर,
ऑलमोस्ट सगळे मराठी. तिकडे काय झालं ते, ही नवीन मुलगी आहे, तिला जस्ट 15-16 दिवस झाले ती येऊन, आणि जेव्हा मी तिला शिकवलं आणि फोटोला जस्ट अपडेट कर सांगितलं, तर माझी मिस्टेक झाली की मी चेक नाही केलं. ते महाराष्ट्रीयन, ते खरंच महाराष्ट्रीयन. माझा एक मॅनेजर मराठीच आहे, मला मराठी सवय करून माझ्याकडे स्टाफला हिंदी समजत नाही. तर ते हे करू नका चूक. मुंबईत आणि महाराष्ट्रात चालणार नाही की बाबा तुम्ही म्हणा की बाबा फक्त नॉन महाराष्ट्रात तुम्ही प्रेफरन्स देणार असेल तर आम्ही खपून घेणार नाही. 4-5 लोकांची ट्रेनिंग घेते देखे डालते हैं क्या आप लोग? नहीं, मैं आपको बता रहा हूँ, उनको पहले पूछा मराठी आती है कि नहीं, क्योंकि हमको बात करने के लिए मराठी आना जरूरी है, क्योंकि मेरे पास स्टाफ मराठी है तो उनको मराठी आना जरूरी है. तो हमने कल एक बंदी आई थी, उनके साथ मैंने इंटरव्यू लिया, तो हमको चाहिए आपका नाम क्या पूरा? बंटी रुपरेजा. कहाँ से बिलोंग करते? बॉम्बे से बॉम्बे से नहीं, मुंबई से. बॉम्बे किधर आ गया? मुंबई से बिलोंग करते हैं, मुंबई से बिलोंग करते हैं. कहाँ पर रहते? आपका नेटिव प्लेस क्या है? खार में. इधर हम लोग इधर पैदा हुआ है. इधर ही पैदा ना, तो मालूम नहीं मुंबई है करके? नहीं, मुंबई में पैदा हुए और महाराष्ट्र में, और महाराष्ट्र लोग रहते हैं. मराठी आदमी का एलर्जी है क्या? कोई एलर्जी नहीं है. आम्हाला मला निवेदन देऊ द्या. काय आहे माहिती आहे, सिस्टम आहे या लोकांचं की मराठी माणसाला पुढे करायचं आणि मराठी माणसाला दाबत राहायचं. महाराज की जय, भवानी जय, शिवाजी. आणि याच्यावर मला सरांनी सांगितलं की ठीक आहे. नाही आता तुम्ही द्या ना माझ्या याच्यावर. सरांना द्या काय द्यायचं ते. मी आणि माझे सहकारी सन्माननीय राज ठाकरे साहेबांचे आम्ही महाराष्ट्र सैनिक आहोत. ही ऍड टाकली कधी? आता जेव्हा तुमचा पोलीस बंदोबस्त लागलाय, आतून दरवाजा बंद केलाय, दरवाजा उघडत नाहीयेत, आता ते म्हणतायत की आमच्याकडनं चुकून झालं आणि आमचे तिन्ही मॅनेजर मराठी आहेत. मग मराठी येतात ते झोपलेले. हा वरून चाललेला सगळा कारभार आहे. या महाराष्ट्रामधून यांना सगळ्या मराठी माणसांना गावाला पाठवायचे परत. तिकडे स्पष्टपणे लिहिलंय जाहिरातीमध्ये की एवढा पगार आणि अशा नोकऱ्या अवेलेबल आहेत, फक्त महाराष्ट्रीयन सोडून. हे चुकून होतं का? तुम्ही सांगा मला, चुकून होतं का? आता जेव्हा ते सांगतायत आतमध्ये की आमच्याकडनं चुकून झालं, आम्ही महाराष्ट्रीयनसाठी नोकरी असं लिहित होतो, तर चुकून महाराष्ट्रीयन व्यतिरिक्त झालं, असं कसं चुकून होईल? म्हणजे ज्या महाराष्ट्रात इथे पोट भरताय त्या महाराष्ट्राबद्दल चुकून असं कसं होईल? आम्हाला काय माहित नाही. आता एवढे पोलीस बंदोबस्त आलाय, सगळं काय आलंय, पण सन्माननीय राजसाहेबांचा एक महाराष्ट्र सैनिक म्हणून जे आतमध्ये आहेत ना, दरवाजा नाही खोलला तर दरवाजा तोडून त्यांना जो काय आमचा मनसेदान आहे तो दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. एक की सन्माननीय राज ठाकरे साहेबांची आणि अख्ख्या महाराष्ट्राची माफी मागावी, लेखी स्वरूपात आम्हाला द्यावं. नाहीतर जे आतमध्ये आहेत, मग ते मॅनेजर मराठी असू, युपीचे असू, बिहारचे असू, कुठे आम्हाला त्याशी घेणं देणं नाही. तुम्ही एवढ्या मोठ्या महाराष्ट्रभर, तुमच्या अख्ख्या देशभर ती ऍड पसरवता आणि त्याच्यामध्ये जे लिहिलंय महाराष्ट्रीयन सोडून सगळ्यांना नोकरी आहे का? महाराष्ट्रीयन काय करतात? चढतात तुमच्यावर. आता तुम्ही म्हणा की न्यूज चॅनलला तुम्ही असं का बोलताय, पण ह्यांना जो माज आहे ना, या मस्ती आले ना बाहेरून येऊन, त्यांचे पोट भरून ना खूप आता पोट फुगलेत त्यांचे जी पोट फुगलेत ती सगळे हवा काढायची वेळ आता जवळ आले. त्याच्यामुळे आता तुम्ही इकडे आहातच, दरवाजा खोलून तरी बाहेर यावं. बाहेर येताना माफीनाम्याचं पत्र घेऊन यावं, अन्यथा ते इथून कसे जातात ते आम्ही दाखवतो तुम्हाला.